परळी तहसील कार्यालयात प्रजासत्ताक दिनी संविधान उद्देशिकेच्या वाचनावरून नगरसेवक अनंत इंगळे आक्रमक. प्रजासत्ताक दिनानिमित्त परळी तहसील कार्यालयात आयोजित ध्वजवंदन कार्यक्रमात संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन न झाल्याने काही नगरसेवक अनंत इंगळे यांनी यावर तीव्र आक्षेप नोंदवत प्रशासनाला जाब विचारला. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या परिपत्रकानुसार 26 जानेवारी 2020 पासून दरवर्षी ध्वजारोहण कार्यक्रमापूर्वी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करणे बंधनकारक करण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर उद्देशिका वाचन न झाल्याची बाब लक्षात येताच इंगळे यांनी तात्काळ भूमिका घेत उद्देशिकेचे वाचन झाले नाही ही बाब निदर्शनास आणून देत नगरसेवक अनंत इंगळे यांनी म्हटलं आहे की उद्देशिकेचे वाचन जर तुम्ही करणार नसाल तर आम्ही करतो, परंतु उद्देशिकेचे वाचन झाले पाहिजे. त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना थेट सवाल करत संविधान लागू झाल्याचा दिवस साजरा करताना त्या संविधानाची उद्देशिका वाचली जाणार नसेल तर ते चुकीचं आहे. आपण वाचन करणार नसाल तर आम्ही स्वतः वाचतो अशी ठाम भूमिका मांडली. त्यानंतर तहसील कार्यालयाच्या वतीने उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. खूप दुर्दैवी घटना बरं काही आपल्यालाच माहित नाही म्हणून कुणाला माहिती असणार आहे. माहिती आहे तलाठी साहेब आम्ही नगरपालिकेत ध्वजारोहणाच्या पूर्वी आम्ही वाचन करून ध्वजारोहण हे शासनाचं दरवर्षी आम्हाला सवय. उद्देशिका वाचायला तुम्हाला ध्वजारोहणाच्या सूचना येतात, मार्गदर्शन सूचना ठीक आहे. तुम्हाला वाचायचं नाही म्हणायचं का? वाचण्यासाठी आम्ही ग्रामीण भागातलेत ना, ग्राम विकास विभागासाठी आहे. ग्राम विकास विभागाची